साल 1672. हं, ठिकाण आहे बागलान प्रांतातला अतिशय मोक्याचा आणि सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक असलेला साल्हेर किल्ला. हो, साल्हेर. या गडाच्या अगदी पायथ्याशी मुघल साम्राज्याचा तो बलाढ्य सरदार इख्लास खान याने आपला तळ ठोकला होता. आणि हे काही छोटं सैन्य नव्हतं बरं का. अजिबात नाही. हजारो सैनिकांची, हत्तींची आणि अवजड तोफखान्याची ती एक अवाढ्य फौज होती. गडाला चहूबाजूंनी वेढा पडलेला होता. रसद पूर्णपणे बंद आणि साल्हेरचा श्वास अक्षरशः कोंडला जात होता. अगदीच. परिस्थिती खूपच गंभीर होती त्यावेळी. हो ना. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच ऐतिहासिक घटनेचं विश्लेषण करणार आहोत. पण सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करायला हवी नक्कीच. की आजची आपली ही चर्चा फक्त एखादा किल्ला कसा वाचवला गेला यापुरती मर्यादित नाहीये. बरोबर. या विश्लेषणाचं उद्दिष्ट खूप मोठं आहे. म्हणजे मराठे केवळ डोंगरात लपून छिपून गनिमी काव्यानेच लढू शकतात, हा जो मुघलांचा एक मोठा गैरसमज होता ना, त्यांचा जो भ्रम होता. तोच भ्रम मोडून काढण्याची ही ऐतिहासिक संधी कशी ठरली हे आपल्याला आज उलगडून पाहायचंय. चला तर मग या सगळ्या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी आपण आधी त्या वेळच्या परिस्थितीचा एक आढावा घेऊया. हो, हे खूप महत्वाचं आहे. कारण या संपूर्ण रणसंग्रामात प्रवेश करण्यापूर्वी तत्कालीन मुघलांच्या मानसिकतेवर, त्यांच्या विचारपद्धतीवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. म्हणजे इख्लास खान अतिशय निर्धास्त होता. त्याचा तो आत्मविश्वास, किंवा खरं तर असं म्हणूया की फाजील आत्मविश्वास असा होता की मराठे येतील आणि पळून जातील. अगदी तेच. त्याला वाटलं मराठे नेहमीप्रमाणे कुठून तरी डोंगरातून येतील, एखादा छोटासा छापा घालतील आणि परत पसार होतील. अच्छा. गनिमी कावा म्हणजे केवळ लपून हल्ला करणं आणि माघार घेणं, अशीच मुघलांची पक्की समजूत झालेली होती. पण इथे तसं काहीच होणार नव्हतं. मुळीच नाही. इथं सगळ्यात थक्क करणारी गोष्ट अशी होती की यावेळी मराठा सैन्य पळण्यासाठी किंवा लपून हल्ला करण्यासाठी येतच नव्हतं. बापरे. ते येत होते मुघलांना उघड्या मैदानात अगदी आमने सामने चिरडण्यासाठी. गनिमी काव्याची ही एक अत्यंत प्रगत आणि पुढची पायरी होती. म्हणजे मुघलांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की त्यांच्या पाठीमागे केवढं मोठं वादळ घोंगावतंय. अजिबात नव्हती. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. मी विचार करत होते की मुघलांचा एवढा मोठा वेढा होता, त्यांचे स्वतःचे गुप्तहेर असतीलच ना, मग त्यांना मराठा सैन्याच्या हालचालींचा सुगावा कसा लागला नाही? खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर रायगडावर आखल्या गेलेल्या एका अत्यंत साध्या पण तितक्याच घातक रणनीतीमध्ये दडलंय. साल्हेरचा वेढा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी योजना आखली ती लॉजिस्टिक्स आणि भूगोलाचा उत्कृष्ट अभ्यास होती. म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? त्यांनी मोगलांना एकाच वेळी 2 बाजूंनी कात्रीत पकडण्याची योजना आखली. आपण याला 2 आघाड्यांवरील रणनीती म्हणू शकतो. अच्छा, 2 आघाड्या. हो. एका बाजूला स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याकडे पायदळाची जबाबदारी होती. अतिशय कठीण, डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा मार्ग निवडला. बापरे, घनदाट जंगलातून? हो, कारण हा मार्ग मुघलांच्या नेहमीच्या नकाशावर किंवा नजरेत नव्हताच मुळी. हजारो माणसांची फौज जंगलातून शांतपणे प्रवास करत होती. म्हणजे घनदाट जंगलातून पूर्ण पायदळ चालून येत होतं. हे अत्यंत कठीण काम आहे. कारण एवढ्या सैन्याची रसद, त्यांचा आवाज लपवणे हे खूप मोठं आव्हान असतं. अगदी बरोबर. आणि मग दुसरी आघाडी कोणती होती? दुसरी आघाडी होती दख्खनच्या पठारावरून येणारी. स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर, आपलं अत्यंत चपळ असं घोडदळ. प्रतापराव गुजर. हो. ते पठाराच्या सपाट आणि मैदानी भागातून वाऱ्याच्या वेगाने सालेरच्या दिशेने धावत होते. म्हणजे एकीकडून जंगल आणि दुसरीकडून मैदान. एक्झॅक्टली. घोडदळाला वेग घेण्यासाठी मैदानी भाग आवश्यक असतो आणि नेमका तोच मार्ग प्रतापरावांनी निवडला. क्या बात आहे. म्हणजे एका बाजूने जंगलातून पायदळ आणि दुसऱ्या बाजूने मैदानावरून घोडदळ. ह्या दोन्ही फौजांच्या प्रवासाचा मार्ग पाहिला तर लक्षात येतं की ही रणनीती किती विचारपूर्वक आखली गेली होती. पण इथे मला एक शंका आहे. विचारा ना. मुघलांकडे एवढा मोठा तोफखाना होता ना? हो, अवाढव्य तोफखाना होता. मग मोरोपंतांच्या पायदळाला किंवा प्रतापरावांच्या घोडदळाला त्यांनी लांबूनच तोफांच्या माऱ्याने का उडवून लावलं नाही? मुघलांची ताकद तर त्यातच होती ना? इथेच तर मुघलांची सर्वात मोठी कमजोरी लपलेली होती. हे बघा, मुघलांची ताकद त्यांचं अवाढव्य आकारमानात आणि तोफखान्यात नक्कीच होती, पण ते एका वेढ्याच्या परिस्थितीत होते.
अच्छा, वेढ्या असल्यामुळे? हो ना, त्यांचे सगळे अवजड तोफखाने सालेरगडाच्या भिंतींच्या दिशेने म्हणजे वरच्या बाजूला रोखलेले होते. अरे च्छा, म्हणजे त्यांचं लक्ष फक्त गडाकडे होतं. हो, आणि त्या काळातील तोफा काय आजच्यासारख्या चपळ नव्हत्या. त्या मातीत पक्क्या रुतवून ठेवलेल्या असत. जर पाठीमागून अचानक हल्ला झाला तर त्या हजारो किलोच्या तोफा 180 अंशात फिरवणं हे काही मिनिटांचं काम नव्हतं. त्याला खूप वेळ लागला असता. त्याला तास किंवा काही दिवसही लागू शकत होते. शिवाय इख्लास खानची फौज गडाच्या पायथ्याशी सर्वत्र विखुरलेली होती. त्यांची रसद पुरवठ्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची सवय हीच त्यांची दुखरी नस बनली होती. आणि मराठ्यांनी नेमक्या याच कमकुवतपणावर घाव घातला. म्हणजे मुघल स्वतःच्याच जाळ्यात अडकले होते तर. साल्हेरकडे तोंड करून उभे असताना पाठीमागून चालून आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ते अजिबात तयार नव्हते. अजिबात नाही. आणि उत्तर आणि दक्षिण या दोन्ही बाजूनी येऊन मराठ्यांनी रस्ते असे काही बंद केले की मुघलांना हालचाल करायलाही जागा उरली नाही. अगदीच. पण मला सांगा, अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतून येणाऱ्या दोन फौजांना एकाच वेळी हल्ला कसा करता आला? त्यांच्यात संवाद कसा झाला असेल? तर या मोहिमेचं सर्वात मोठं यश आहे. म्हणजे या संपूर्ण युद्धात वेळेचं गणित म्हणजेच टायमिंग अत्यंत अचूक होतं. त्यावेळी काही रेडिओ किंवा आधुनिक दळणवळणाची साधनं नव्हती. साल्हेर हा अतिशय उंच गड आहे. गडावरून सभोवतालचा खूप मोठा प्रदेश दिसतो. बरोबर. गडावरील मराठा सैन्य हे एका प्रकारे वॉचटॉवर किंवा निरीक्षण मनोऱ्यासारखं काम करत होतं. अच्छा, म्हणजे गड एक सिग्नलिंग पॉइंट होता. हो, गडावरून आणि खालील फौजेतून धुराचे किंवा इतर काही इशारे देऊन एकमेकांशी संपर्क साधला गेला असावा. बरोबर. मोरोपंतांचं पायदळ आणि प्रतापरावांचं घोडदळ या दोन्ही मराठा फौजांचं टायमिंग इतकं अचूक जुळून आलं की मुघलांना सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. एकाच वेळी धडक. हो, प्रतापरावांनी लांबून मुघलांचा तळ पाहिल्यावर वेळ न दवडता थेट हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला. आणि इथेच त्या शॉक टॅक्टिक्सचा उल्लेख येतो. बरोबर. हो, बरोबर. सूर्याजी काकडे यांच्याकडे ही आघाडीची जबाबदारी होती. पण हे शॉक टॅक्टिक्स म्हणजे नक्की काय, हे आपण युद्धशास्त्राच्या दृष्टीने थोडं सोपं करून सांगू शकाल का? नक्कीच. म्हणजे शॉक टॅक्टिक्स म्हणजे आधुनिक काळातील ब्लिट्झक्रिग किंवा अत्यंत वेगवान आणि आक्रमक हल्ल्यासारखं असतं. शत्रूच्या फळीत अचानक अत्यंत वेगाने आणि पूर्ण ताकदीनिशी घुसून असा काही गोंधळ उडवून द्यायचा की शत्रूला परिस्थितीचं आकलन करायला आणि विचार करायला वेळच मिळू नये. म्हणजे त्यांना भानावरच येऊ द्यायचं नाही. अगदी तेच. ही आघाडीची अत्यंत जोखमीची जबाबदारी सूर्याजी काकडे यांच्याकडे होती. त्यांनी आपल्या चपळ घोडदळासह मुघलांच्या फळीत थेट धडक दिली. बापरे. शत्रूला समजण्याआधीच त्यांच्या मध्यभागावर प्रहार करणं आणि त्यांची शिस्त मोडणं हे या शॉक टॅक्टिक्सचं मुख्य उद्दिष्ट असतं. जेव्हा समोरून हजारो घोडे वाऱ्याच्या वेगाने चालून येतात तेव्हा बचाव करणारी फळी मानसिकरित्या खचते. तोच परिणाम सूर्याजी काकड्यांच्या हल्ल्याने साधला. दुपारची वेळ होती, कडकडीत ऊन आणि धुळीचे लोट उडत होते. हो. अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी चंद्रकोरीप्रमाणे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व्यूहरचना केली होती असं म्हणतात. पण ही चंद्रकोरी रचना प्रत्यक्ष रणांगणावर कशी काम करते? हे बघा, जर आपण रणांगणाचं वरून निरीक्षण केलं तर ही चंद्रकोरी रचना एका इंग्रजी यू आकारासारखी, यू लेटरसारखी, हो, किंवा अर्ध्या चंद्रासारखी दिसते. यात मध्यभागी असलेलं सैन्य हळूहळू मागे सरकतं किंवा कमकुवत असल्याचा भास निर्माण करतं. अच्छा, म्हणजे तो एक सापळा असतो. बरोबर. त्यामुळे शत्रूला वाटतं की आपण जिंकतोय आणि ते आवेगाने मध्यभागी घुसतात. पण त्याच वेळी चंद्राच्या दोन टोकांसारखं असलेलं बाजूचं सैन्य वेगाने पुढे येतं आणि शत्रूला दोन्ही बाजूनी घेरून टाकतं. हीच पद्धत साल्हेरला वापरली गेली. क्या बात आहे. मुघल सैन्य आपोआप त्या चंद्रकोरीच्या मध्यभागी ओढलं गेलं आणि दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडलं. एकीकडे मोरोपंतांचं पायदळ कठीण भागातून मुघलांवर तुटून पडत होतं आणि दुसरीकडे प्रतापरावांचं घोडदळ मैदानावर जोरदार धडक देत होतं. म्हणजे मुघलांसाठी हा खऱ्या अर्थाने मृत्यूचा सापळाच बनला होता. हो ना. दोन्ही बाजूंनी दाबलं जाणं ही कोणत्याही सैन्यासाठी सर्वात भयानक अवस्था असते. पहिले उद्दिष्ट हेच होतं की इख्लास खानच्या फौजेला एकत्र येण्याची किंवा संघटित होण्याची कोणतीही संधी मिळता कामा नये. अगदी बरोबर. कुमक आधीच विखुरलेली होती आणि ती तशीच राहावी यासाठी हा दुहेरी हल्ला अत्यंत प्रभावी ठरला.
हो, प्रतापरावांच्या घोडदळाने मुघलांच्या बाजूच्या फळ्यांवर जी जोरदार धडक दिली त्याने मुघलांची रचना पूर्णपणे मोडकळीस आली. दुसऱ्या बाजूने मोरोपंतांच्या मावळ्यांनी पायदळात घुसून मुघलांच्या बंदूकधाऱ्यांना आणि तोफखानाला निकामी करायला सुरुवात केली. म्हणजे दोन्ही बाजूंनी कोंडी. हो, पण या सगळ्या रणधुमाळीत एक अत्यंत दुःखद आणि महत्वाचा प्रसंग घडला. कोणता? तो म्हणजे सूर्याजी काकडे यांचं बलिदान. अरे रे. शॉक टॅक्टिक्सचं नेतृत्व करताना ते अगदी आघाडीवर होते. अतिशय पराक्रमाने लढत असताना एका तोफेचा गोळा त्यांना लागला आणि ते धारातीर्थी पडले. सेनापती पडल्यावर सहसा सैन्य गोंधळतं आणि माघार घेतं. पण इथे तसं झालं नाही. हे खूप विशेष आहे. हाच तर मराठा सैन्याच्या शिस्तीचा आणि स्वराज्यावरील निष्ठेचा खरा पुरावा आहे. सेनापती पडला तरी सैन्याने माघार घेतली नाही. उलट ते अधिक द्वेषाने पुढे सरसावले. सभासद बखर या तत्कालीन ऐतिहासिक दस्तावेजात या घनघोर युद्धाचं वर्णन करताना एक अतिशय बोलका उल्लेख आढळतो. काय म्हटलं त्यात? त्यात म्हटले आहे की त्या दिवशी रक्ताचे पाट वाहिले. बापरे. या एका वाक्यावरून त्या युद्धाची भीषणता आणि प्राणघातकता आपल्या लक्षात येते. दोन्ही बाजूंनी खूप मोठी जीवितहानी झाली. या युद्धात हत्तींचा जो वापर आणि त्याचा जो परिणाम झाला ना, तो मुद्दा खूपच रंजक वाटतो मला. मुघलांनी आपल्या बचावासाठी अवाढ्य हत्ती पुढे केले होते. हो, हत्ती म्हणजे त्या काळचे रणगाडेच जणू. अगदी तेच. मग मराठ्यांच्या चपळ घोडदळाने या रणगाड्यांचा म्हणजे हत्तींचा सामना कसा केला? हीच तर मराठ्यांच्या युद्धनीतीची खासियत होती. त्यांनी आपला वेग इतका वाढवला होता की त्यांनी स्वतःची चिलखतही कमी केली होती. म्हणजे वजनाला हलकं राहून वेग वाढवला. बरोबर. गती हीच त्यांची ताकद आणि ढाल होती. मुघलांचे अवाढ्य हत्ती जेव्हा समोर आले तेव्हा मराठ्यांनी त्यांच्याशी समोरासमोर धडक घेण्याऐवजी अत्यंत चपळाईने हत्तींच्या आजूबाजूने हल्ले चढवले. म्हणजे त्यांना चकवलं. हो, बाण, भाले आणि तलवारींच्या अचानक आणि चहूबाजूंनी झालेल्या हल्ल्यांमुळे ते हत्ती बिथरले. आणि तुम्हाला माहीतच आहे, हत्ती हा प्राणी एकदा का घाबरला आणि बिथरला की तो कुणाचंच ऐकत नाही. हो, ते तर आहेच. हे बिथरलेले हत्ती मागे फिरले आणि त्यांनी स्वतःच्याच म्हणजे मुघलांच्याच सैन्याला तुडवायला सुरुवात केली. अरे बापरे. मुघलांची सर्वात मोठी ताकदच त्यांची सर्वात मोठी कमजोरी बनली तिथे. हे खरोखरच अचंबित करणार आहे. हां. स्वतःच्याच वजनाखाली स्वतःची फौज चिरडली गेली. हो. आणि या सगळ्या गोंधळात मुघलांचा मुख्य सेनापती इखलास खान जखमी झाला. सेनापती जखमी होणे हा मुघलांसाठी शेवटचा धक्का असावा. नक्कीच. इखलास खान जखमी झाल्यावर मुघलांचा उरलासुरला धीरही सुटला. साहजिकच आहे. ज्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला ते मारले गेले आणि बाकीच्यांनी शरणागती पत्करली. हजारो घोडे, हत्ती, उंट आणि मोठी संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली. मोठा विजय होता हा. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बरं का. मराठ्यांचं काम इथेच संपलं नव्हतं. असं का? कारण मुघलांकडून मदतीला बहालोल खान नावाची आणखी एक मोठी फौज येत होती. हा मुद्दा बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. हो. म्हणजे एक मोठं युद्ध जिंकल्यानंतर सैन्य साधारणपणे विश्रांती घेतं किंवा लूट गोळा करण्यात मग्न होतं. पण मराठ्यांनी तसं केलं नाही. अजिबात नाही. मराठ्यांच्या गुप्तहेरांना बहालोल खान येत असल्याची पूर्ण कल्पना होती. त्यांनी साल्हेरच्या विजयाचा आनंद साजरा करत वेळ वाया घालवला नाही. बहालोल खान साल्हेरपर्यंत पोचण्याआधीच मराठा सैन्याने पुन्हा आपली जुळवाजुळव केली, नवळ्याने शस्त्र हाती घेतली आणि बहालोल खानच्या फौजेवर वाटेतच अचानक हल्ला चढवला. वाह. बहालोल खान या अनपेक्षित हल्ल्यासाठी अजिबात तयार नव्हता. त्याचाही दारुण पराभव झाला. कमाल आहे. एकाच दिवसात किंवा एकाच मोहिमेत 2 बलाढ्य मुघल सरदारांचा असा सलग आणि पूर्णपणे पराभव होणं हे भारतीय इतिहासात खरोखरच अद्वितीय होतं. साल्हेर आणि बहालोल खानचा पराभव या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिल्यावर या युद्धाचं खरं सामर्थ्य लक्षात येतं. पण जर आपण या सगळ्या घटनेचा अन्वयार्थ लावायचा ठरवला तर या विजयाचा तत्कालीन राजकारणात आणि युद्धनीतीत नेमका काय परिणाम झाला? हा फक्त एक किल्ला जिंकण्याचा प्रसंग नक्कीच नव्हता. नाही, अजिबात नाही. जर आपण हे मोठ्या संदर्भात आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या विजयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसं काय? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मराठे फक्त डोंगरात लपून गनिमी काव्यानेच लढू शकतात. हा जो मुघलांचा आणि संपूर्ण भारताचा एक घट्ट बसलेला गैरसमज होता ना, हो, तो गैरसमज तो या युद्धाने कायमचा मोडून काढला. मराठे खुल्या मैदानात आमने सामने लढून अगदी मुघलांच्या बलाढ्य आणि सुसज्ज फौजेलाही धूळ चारू शकतात हे जगासमोर सिद्ध झालं. एक नवा पायंडा पडला. या विजयामुळे मराठ्यांचा आणि स्वराज्याचा दरारा थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. औरंगजेबाला मोठा धक्का बसला असेल.
औरंगजेबाला बसलेला हा धक्का इतका मोठा आणि अनपेक्षित होता की त्याला मराठ्यांच्या वाढत्या ताकदीची आणि त्यांच्या बदललेल्या युद्धपद्धतीची नव्याने आणि अत्यंत गंभीरपणे नोंद घ्यावी लागली. म्हणूनच सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या विधानाचा संदर्भ इथे देणं अगदी समर्पक ठरतं. काय म्हणतात ते? ते त्यांच्या नोंदींमध्ये म्हणतात की साल्हेरासारखा उघड आणि मोठा विजय तोवर मराठ्यांनी मिळवला नव्हता. अगदी तंतोतंत वर्णन आहे हे. हे विधान या युद्धाचं ऐतिहासिक वजन आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करतं. उघड्या मैदानातील विजय हा बचावात्मक नसून आक्रमक क्षमतेचा पुरावा असतो. बरोबर. आणि या विजयाचे फक्त सामरिकच नाही तर आर्थिक आणि भौगोलिक फायदेही खूप मोठे होते. बरोबर. अगदी बरोबर. साल्हेरचा किल्ला आणि बागलाणचा तो परिसर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा होता. सालेर जिंकल्यामुळे सुरतेचा जो अत्यंत महत्वाचा आणि गजबजलेला व्यापारी मार्ग होता तो आता मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आला. म्हणजे अर्थकारणावर थेट नियंत्रण. हो. यामुळे मुघलांच्या अर्थकारणाला मोठी झळ पोचली आणि स्वराज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. याशिवाय युद्धात मिळवलेल्या हजारो घोड्यांमुळे मराठ्यांचं घोडदळ अधिकच मजबूत झालं, ज्याचा फायदा त्यांना पुढील अनेक मोहिमांमध्ये झाला. आणि या युद्धाचे जर आपण आधुनिक युद्धशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले तर हे आणखीनच रंजक ठरतं. नक्कीच. आजच्या आधुनिक लष्करी प्रशिक्षणात ज्याला डबल एन्व्हलपमेंट म्हणजे दुहेरी वेढा असं म्हटलं जातं, तीच अचूक पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात इतक्या प्रभावीपणे वापरली होती. हो. शत्रूला दोन बाजूंनी घेरून त्याची हालचाल थांबवून त्याची कोंडी करणं हे अत्यंत प्रगत लष्करी रणनीतीचं लक्षण आहे. होय. महाराजांनी आणि त्यांच्या सेनापतींनी हे सिद्ध करून दाखवलं की जर तुमचं नियोजन अचूक असेल, भूगोलाचा अभ्यास पक्का असेल आणि सैन्यामध्ये ताळमेळ असेल तर शत्रूचा आकार महत्वाचा नसतो. अगदी तेच. शत्रूचं केवळ अवाढव्य आकारमान आणि संख्याबळ हे दुय्यम ठरतं. पायदळ आणि घोडदळ यांचा असा अप्रतिम समन्वय हेच या विजयाचं खरं गमक होतं. आणि विशेष म्हणजे हीच कात्री पद्धतीची रचना किंवा दुहेरी वेढा पुढे मराठ्यांनी अनेक युद्धांमध्ये अतिशय यशस्वीपणे वापरला. ही रणनीती खरोखरच अभ्यासाली अशीच आहे. साल्हेरची लढाई म्हणजे केवळ तलवारींची आणि शौर्याची गाथा नाही, तर ती अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अचूक वेळेचं नियोजन, लॉजिस्टिक्सचा उत्तम वापर आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सैन्यांचा म्हणजे पायदळ आणि घोडदळ. बरोबर. पायदळ आणि घोडदळ यांचा एक अतुलनीय संगम होता. या सखोल चर्चेच्या शेवटी आपण जर मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की सह्याद्रीच्या कुशीत घडलेला हा रणसंग्राम केवळ शारीरिक ताकदीच्या जोरावर नाही तर मेंदूच्या आणि उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर जिंकला गेला होता. निश्चितच. आणि या सर्व ऐतिहासिक विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आजच्या संदर्भातही समोर येतो. कोणता बरं? साल्हेरच्या युद्धात मराठ्यांनी नेमकं काय केलं? त्यांनी शत्रूची सर्वात मोठी ताकद म्हणजेच त्यांचं अवाढ्य आकारमान, त्यांचे भारी भक्कम हत्ती आणि एका जागी अडकलेला अवजड तोफखाना हीच त्यांच्या विरोधात वापरून तिला त्यांची सर्वात मोठी कमजोरी बनवली. बरोबर. मुघलांचा संथपणा आणि जुन्या पद्धतींना चिकटून राहण्याची वृत्ती हाच त्यांच्या विनाशाचं कारण ठरलं. मराठ्यांनी स्वतःची चपळाई आणि वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता हेच आपलं मुख्य शस्त्र बनवलं. हा मुद्दा आजच्या जगाशी जोडणं खूप रंजक आहे. कारण आजच्या या आधुनिक जगात, माहितीच्या आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा आपल्यासमोर एखादं अत्यंत बलाढ्य पण आकाराने मोठं आणि संथ असं आव्हान उभं असतं. हो, अगदी रोजच्या जीवनातही. मग ती एखादी मोठी कॉर्पोरेट संस्था असो, एखादी प्रस्थापित जुनी प्रणाली असो किंवा एखादी कठीण परिस्थिती असो. अशा वेळी आपणही मराठ्यांसारखी आपली एजिलिटी म्हणजे चपळाई, वेगाने निर्णय घेण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार चटकन बदलण्याची लवचिकता हीच आपली ढाल आणि शस्त्र बनवू शकतो का? लतगतीने जुळवून घेणारा आणि वेगाने चाल करणारा नेहमीच संथ आणि अवाढव्य ताकदीवर मात करू शकतो, हेच हा इतिहास आपल्याला सांगतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच इतिहासातील लढाया आणि त्यांचं विश्लेषण हे फक्त जुन्या पानांवर मर्यादित राहत नाहीत. खरंय. त्यातील रणनीती, बुद्धिमत्ता आणि लवचिकता आपल्याला आजही जगण्याची, लढण्याची आणि व्यावसायिक जगातही यशस्वी होण्याची नवी सूत्रे देत असतात.
सालेरच्या रणांगणावरून मिळालेली शौर्याची आणि बुद्धिमत्तेची माहिती खरोखरच प्रचंड प्रेरणादायी आणि अभ्यासावी अशीच आहे. नक्कीच. सर्वांसाठी हा ऐतिहासिक प्रसंग आणि त्याचं हे लष्करी विश्लेषण अत्यंत अभिमानास्पद आणि मार्गदर्शक आहे, यात काहीच शंका नाही. हो. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या माहितीपूर्ण आणि रोमांचक सफरीचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह.